चला आज अंगूरच्या वेलाबद्दल बोलूया. याची कटिंग लावू शकतो आपण हे मला सुद्धा माहीत नव्हतं. बघा उन्हाळ्यात इथे मी 2 कटिंग लावल्या होत्या जेव्हा झाडाची कटाई केली. एक कटिंग बघा खूप छान चालत आहे आणि एक उन्हामुळे खराब झाली होती. कटिंग लावताना विशेष काळजी म्हणजे एकापेक्षा जास्त कटिंग लावायची आणि कटिंग थोडी जाड घ्यायची, पेन्सिलच्या आकाराची तरी असायला हवी. आणि बघा आता इथे मी कटिंग लावलेली होती कारण याच्यामध्ये जे आहे ना लीफ कंपोस्ट तयार झालेलं आहे. म्हणजे सुकलेल्या झाडांचे पानं भरपूर आहे आणि मातीचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये ओलावा जो कायम राहिला ना त्याच्यामुळे ती उन्हाळ्यातसुद्धा कटिंग राहिली. म्हणजे मॉइश्चर जे राहते ना ते तयार होते याच्यामध्ये आणि तेच आपल्या झाडांना पाहिजे. कारण प्रत्येक कटिंगला काय आहे, झाड सुकू पण नाही द्यायचं असते आणि जास्त पाणी पण नाही होऊ द्यायचं असते. आणि इथं बघा हे काही कटिंग लावलेले त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवते. थोडी घाईच केली पण बघा याला मुळ्या आलेल्या आहे पूर्णपणे. हे मी कोकोपीटमध्ये लावलेले आहे आणि रेतीमध्ये सुद्धा ही कटिंग लागू शकते छान. बघा किती छान मुळ्या आल्या. हे बघून खरंच खूप आनंद झाला मला. कारण पहिली कटिंग जेव्हा आपली सक्सेस होते ना तेव्हा आपल्याला नवीन करण्याचा जे हे असते परत लावून घेते मी कटिंग. तुम्ही मात्र अशी काढून बघू नका. मी बऱ्याचदा हे एकदा काढून बघितली होती आणि बऱ्याचदा मग त्याच्यामुळे सुद्धा आपल्या मुळ्या तुटून येतात. बघा इथे आलेल्या आहे कारण ही कटिंग लवकर निघत नव्हती. इथे पण मुळ्या येत आहे आणि नवीन बऱ्याचदा काय होते नवीन वरून पानं येताना दिसतात आपल्याला आणि आपल्याला वाटते कटिंग लागली. आपण घाई करतो, बऱ्याचदा मुळ्या तयार व्हायला वेळ लागते. नवीन पानं वरून दिसतात पण खालून मुळ्या होत नाही. त्याच्यामुळे काही कटिंग असे काढून पाहिल्यामुळे सुद्धा खराब होते आपली. म्हणून या काही गोष्टीची तुम्ही काळजी घ्या कटिंग लावताना. आणि याच अंगूरच्या वेलाची मी कटिंग लावलेली आहे आणि आज परत लावून घेते एक. कारण कटिंग आहे याची खूप लावू शकते मी आता कारण माझ्याकडे वेल आहे हा. आणि अंगूरचा वेल म्हणजे माझ्यासाठी सुद्धा नवीन होता आणि याचं मला जास्तच आश्चर्य वाटत होतं. म्हटलं चला तुम्हालाही दाखवते, तुमच्या आजूबाजूनं कुठं मिळाला तरी तुम्ही कटिंग लावू शकता. आणि पावसाळ्यात हा ऋतू खूप चांगला आहे कोणती कटिंग लावण्यासाठी. इथं बघा आता ही कटिंग मी तोडली आणि इथंच लावते ज्याच्यामध्ये भरपूर सुकलेले पाण्याचा उपयोग केलेला आहे, लीफ कंपोस्ट तयार झालेला आहे. आणि इथं बघा ही जे आहे ना हे ग्रोबॅग खूप मोठी आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही कटिंग एकाच्या यात राहिल्या तरी काही फरक पडत नाही. आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आवडलं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.